नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आहे आहे ना, तो स्पेशल आहे. आणि काय स्पेशल आहे तुम्हाला आय थिंक क्लू आलंच असेल आणि थंबनेल बघून तुम्ही ओळखलेच असाल. तर हो, आज आहे माझ्या भाचीचं नामकरण सोहळा म्हणजे बारसं. तर त्याच बारशाच्या प्रोग्रामसाठी आम्ही सगळे इथे आलोत. घरून तयारी वगैरे केली, गाडी बुकिंग केली आणि सगळे हे बघा तुम्हाला जे दाखवते ना ते सगळे पाहुणे आम्ही आलेलो वहिनीच्या माहेरी. आणि भाषीचं दर्शन तर तुम्हाला झालंच असेल ऑलरेडी. माझी क्यूट पिल्लू आहे ना, ती छान होती. तिला बघा, तिला आल्यानंतर सगळेजण लाड करत होते, कारण की खूप दिवसांनी मी तरी खूप दिवसांनी भेटले तिला. माझं लाड वगैरे करून झालं. मी तेव्हा कॅमेरा वगैरे ऑन नाही केलं. गेल्याबरोबर काय तेवढे पाहुणे असताना काय कॅमेरा ऑन करायचं, हो ना. सगळ्यांसमोर आधी बोलले, सगळ्यांशी बसले, भाषीचं खूप लाड करून घेतलं. त्याच्यानंतर सगळं हे शूट केलं. आणि हे बघा इकडे डेकोरेशनचं काम चालू होतं. आणि हो, डेकोरेशन खूप सिम्पल केलं. आणि जो प्रोग्राम आहे ना तो खेडेगावात आहे आणि विदाऊट हॉल आणि काय म्हणतात त्याला ना, हॉलचं फीज वगैरे काहीच नाही. खेड्यात राहण्याचं आहे ना, हा एक मात्र खूप चांगलं बेनिफिट आहे की म्हणजे स्वतःची जागा असते, त्या जागेवर पाहिजे तसं आपण सजवू शकतो, सगळं काही करू शकतो, असं सगळं असतं. आणि इकडे जे आहे ना वहिनीची आई आहे ना, ते असतात ना अहेर वगैरे, तुम्हाला माहीतच असेल अहेर वगैरे. तर अहेर वगैरे ते देत होती. तर इकडे वहिनीची आई अहेर देत होती सगळ्यांना. मला आहे ना मध्ये डिस्टर्ब करत आहे व्हॉइस ओव्हर करताना. असो, तिकडे दुर्लक्ष करा तुम्ही, कारण की मध्ये स्टॉप करते आहे मी. आणि इकडे हे असंच अहेराचं चालू होतं, कारण की वहिनीच्या आईने सगळ्यांसाठी अहेर वगैरे घेतलं होतं. तर तेच आम्हाला सगळ्यांना बसवली, माझे बाबा, मम्मी, मी, ह्यांनी, अद्दू, माझा भाऊ आणि माझी वहिनी. तर कार्यक्रमाचे मेन तर त्यांनीच आहे, वहिनी, भाऊ आणि प्लस माझी भाची. तर सगळ्यांना अहेर देत होती. आणि हो, माझा लहान भाऊ तुम्हाला इथे दिसत नाही आहे, कारण की त्याला सुट्टी नव्हती, तो आलेला नाही इथे. तो हा कार्यक्रम अटेंड करू शकला नाही. त्याची इच्छा होती पण अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही. आणि इकडेच ते असं थोडंफार प्रोग्राम म्हणजे अहेराचं प्रोग्राम निपटलं. त्यानंतर कारण की वहिनीसाठी जी साडी घेतली होती ना वहिनीच्या आईंनीच, तर तीच साडी वहिनीला घालायची होती. अहेरात जी साडी घेतली होती तीच साडी वहिनीला घालायची होती. म्हणून आधी वहिनीच्या आईने म्हटले की मी आधी अहेर वगैरे लावून देतो, मग तुम्ही तयारी करा. मी तर ऑलरेडी तयारी करून आलेले घरूनच, कारण की पुन्हा इथे या, पुन्हा तयारी करा आणि अधू नाही राहत त्यामुळे आहे ना ते सगळं भानगड नको, म्हणून मी ऑलरेडी घरूनच साडी वगैरे नेसून आलेले. आणि ही जी मी साडी नेसून आहे ना, ती साडीसुद्धा मला अधूच्या बारशामध्येच माझ्या एका आजीने म्हणजे लावली होती, अहेरातच लावली होती. तर अशी सगळी छान तयारी केली. आणि इकडे बघा बारशा म्हणजे नामकरण सोहळ्याला स्टार्टिंग पण झालं. टाकून द्याल नाही तर पोरीले वरू लावता जमून गेला भरत दे. आता तुला सांगलं तर शत्रुघ्न घ्या झाला घे. आता घे लव घ्या तू म्हणा खुश घ्या. आता तू टाकून दे पाण्यामध्ये. मग आता गाणे सुरू करा. लाईन नको ते लाईन इकडे पाय करू तिकडे. तो गोलच आहे कसं. हां आता म्हणा असंच तरी 5 तरी गाणे म्हणा ना. आण लागते म्हण सोनी. आणि इकडे मोबाईल ए हलवा हलवा छोटे चपातू
कोण कोण हॅलो ना बसा ना बसा तुम्ही बसा ना हॅलो बसून चेअरवर बसून पाहिले अब्बा अरे 5 जणी पकडा झालं ना एका माझ्याकडे तर इकडे सगळी तयारी झाली होती आणि नामकरण म्हणजे बारसाला ऑलमोस्ट चालू झालं होतं. आणि काय झालं ना, खेडेगावात हा एक प्रॉब्लेम असतो सगळीकडे, लाईटच नव्हती वेळेवर, लाईट गेली होती. त्यामुळे माईक वगैरे म्हणजे ज्या जमलेल्या बाया वगैरे होतात, पाहुणे मंडळी होते, त्यांना माईक मध्ये गाणे म्हणायचे होते, जे आपले बारशाचे वगैरे पाळणे वगैरे असतात, छान गाणे वगैरे म्हणायचे होते. पण ऐन वेळेवर आहे ना लाईटच गेलेली. पण सगळ्यांनी आहे ना असंच म्हटलं. मग नंतर 4-5 गाणे म्हणून झाले तेव्हा लाईट आली होती. आणि मी एकही गाणं म्हटलेलं नाही, कारण की मला जे जे येत होते ना ते सगळ्यांनी म्हटलं होतं, कोणी ना कोणी म्हटलं होतं 1-2 गाणे. तर मी म्हटलं असू द्या, मी काही म्हणणार नाही गाणं. पण बाकीच्या बायांनी वगैरे छान छान गाणे म्हटले. आणि हो, मम्मीनी सुद्धा एक सुंदर गाणं म्हटलं, ते तुम्हाला समोर ऐकवतेच मी ते गाणं कोणतं आहे ते. तर इकडे असंच थोडंफार डेकोरेशन केलं होतं, जास्त काही केलं नव्हतं, कारण की खेड्यामध्येच होतं प्रोग्राम. आणि जे पेंडॉलसारखं टाकून आहे ना ते गावातलेच असेल आय थिंक, जे पडदे वगैरे दिसत आहे तुम्हाला. पण खरं सांगू का, गावात जे कार्यक्रम असतात ना त्यांची रौनकच वेगळी असते. मोकळी जागा, पाहुणे मंडळी, म्हणजे जसं पाहिजे तसं वावरता येतं, छान मनमोकळ्यापणाने तिथे लहान मुलांना खेळता येतं. आपल्या शहरात कसं असतं ना, हॉल करा किंवा स्पेसिफिक टाईम असतं की या टायमेला तुम्ही आम्हाला हॉल निकामी करून द्या, तुमचा कार्यक्रम पटकन आटपा, इकडे नका केर टाकू, तिकडे नका केर टाकू, असं असतं ते. आणि गावात प्रोग्राम असलं की आपलीच जागा, आपले लोक खूप मनमोकळ्यापणाने तिथे वावरता येतं ना, छान सुंदर कार्यक्रम होतो. अद्दूचा बारसासुद्धा आहे ना आम्ही घरीच केलेला, म्हणजे माझ्या माहेरी मम्मी बाबांनी असंच केला होता, छान मोठा कार्यक्रम केला. आम्ही पण थोडंफार असंच डेकोरेशन केलं होतं. तो व्हिडिओ माझ्याकडे आत्ताही आहे. मला पॉसिबल झालं तर मी या चॅनलवर नक्कीच अपलोड करेन. अद्दूचा जो नामकरण सोहळा आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा, मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तर इकडे आणि हो, भाचीचं नाव काय आहे तुम्हाला बोर्डवर आय थिंक दिसलंच असेल. तर भाचीचं नाव आहे नेत्रा. आणि नेत्रा नाव हे आहे ना माझ्या वहिनी आणि भावाचंच चॉईस आहे. त्यांनी आधीच ठरवलं होतं असं की मुलगी झालं तर नेत्रा आणि मुलगा झालं तर शिवाय नाव ठेवेन असं. आणि त्यांची खूप इच्छा होती, म्हणजे नेत्रा किंवा शिवाय, मुलगा झाला तर शिवाय, मुलगी झाली तर नेत्रा. पण त्यांना झाली गोड मुलगी आणि त्यांनी नाव ठेवलं आहे नेत्रा. त्यांनी आधीच सुचवलं होतं. आई वडिलांची सुद्धा इच्छा असते की आपण आपल्या मुलीचं किंवा मुलाचं नाव ठेवावं. त्यानुसार त्यांनी ठेवलेले. आणि नेत्रा नाव खरं सांगू का सगळ्यांना खूप आवडलं आणि खूप सुंदर नावं आहे. नेत्रा म्हणजे आपले जे शिवभगवान आहेत, महादेव आहेत, त्यांना जोडूनच तो नाव ठेवला गेलेला आहे. आणि शिवायसुद्धा त्यांच्या नावावरूनच सुचवून ठेवलं होतं त्यांनी, म्हणजे आपले जे महादेव आहेत, आपले भोलेनाथ, त्यांच्या नावावरून. तर असं सगळं होतं. आणि जी मम्मीसुद्धा आहे ना, जी साडी नेसून आहे ना, ती साडीसुद्धा माझ्या सासूबाईंनी माझ्या मम्मीला दिलेली साडी आहे. आणि ते पण अद्दूच्या बारशामध्येच. आम्ही दोघेही अद्दूच्या बारशालाच आलेले साड्या घातलेलो. आणि ही साडी माझ्यावर कशी दिसत आहे ना ते पण मला एकदा कॉमेंट करून नक्की सांगा. ती साडी खरं सांगू का मला खूप आवडली. अद्दूचा बारसा 2023मध्ये झालेला, 2024मध्ये झालेला. आणि ती साडी मी आत्ता एंडिंगला नेसली आहे 2025चा. आता जवळपास 2026 येते. आणि बहुतेक साड्या पडूनसुद्धा आहेत माझ्याकडे, जे बारशाला आलेले आहेत. छान सुंदर साड्या, त्यांचे ब्लाऊज पण स्टिचिंग करायचे आहे मला. असो, हा दुसरा भाग आहे, ते नंतर बोलूयात. आणि इकडे सगळं मस्त सुंदर असं चालू होतं. पाहुणे मंडळी आले होते, बसले होते, सगळीकडे गप्पा रंगल्या होत्या. आणि जी तुम्हाला तिथे एक आजीबाई बसून दिसत आहे, त्यांचं बॅग दिसत असेल तुम्हाला, त्यांचा चेहरा दिसत नाही. आणि कारण की कॅमेरा माझ्याकडे नव्हता, माझी मेहुणी होती, आत्याची मुलगी, तिच्याकडे मी
मोबाईल दिलेले, कारण की सगळं वगैरे शूट कर म्हणून. तर तीच शूट करत होती सगळं. आणि तीच आजी आहे मला मी जी साडी घालून आहे ना ती साडी त्याच आजीने दिलेली मला. वहिनीची तयारी वगैरे दाखवायचीच राहिली कारण की घाई खूप झाली होती तेव्हा. वहिनीची तयारी वगैरे मीच करून दिली आणि माझ्यासोबत माझी मेहुणीसुद्धा होती. तिने केस करून दिले, मी साडी घालून दिली. तर वहिनीची तयारीसुद्धा कशी दिसत आहे, वहिनी कशी दिसत आहे मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. अंगणात स्वर्ग पाहुणा आज कुठे धान्य जाहले, बाळाचे सांड गुंजले, जन्माचा अर्थ हा नवा. अंगणात स्वर्ग पाहुणा जो जवतेची मन पाकरा, अंगणात स्वर्ग पाहुणा. माझे हे भाग्य गोठले, ब्रह्मांड ओठी नांदले, मनातूनी झळे चौघडा, अंगणात स्वर्ग पाहुणा जो जवतेची मन पाकरा, अंगणात स्वर्ग पाहुणा. स्वप्नाचे आले घरी, पेरणीच्या या वावरी, तशी ती पण चालते घरी पाडण हालते, तशी ती पण चालते घरी पाडण हालते. पहिला सकाळी पहिलाच पाना, पाडण्यात झोपी गेला न जाताना, येतो दाटून मायेचा जिवारा, लागतात धारा, मनमती मारते घरी पाडण हालते. निजरे माझ्या बाळा बघनी आले नाही तू नाही जायचं, खराब आहे. बारसा वगैरे झाल्यानंतर वेळ होतं आता अहेर लावण्याची आणि सगळेजण अहेरसुद्धा आणले होते. तर इकडे अहेराचीच गडबड चालू होती. जी अहेर लावत आहे ना ती माझी मेहुणी आहे, माझ्या मामांची मुलगी आहे. आणि वहिनीच्या साईडला जे बसून आहेत ना ते त्यांचे वहिनीचे वडील आहेत, म्हणजेच मामा. आणि जी बाजूला उभी आहे ना आता बसणार आहेत त्या, आता जे बसली आहे बघा ती वहिनीची आई आहे. आणि हा माझा भाऊ. आणि ती बघा माझी गोंडस भाची, ती किती सुंदर गिफ्ट पकडली होती ना. खरंच तिचं खूप लाड येत होतं त्या दिवशी. खूप चांगली आहे, खूप काहीच त्रास देत नाही ती. तर असं सगळं चांगलं चालू होतं. आणि आता मी सुद्धा अहेर लावत होते. आणि मी अहेरात काय घेतलं ते तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेले होतं. वहिनीला जी साडी घेतली, फक्त भाऊचा ड्रेस तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण की तो खूप नंतर घेतलेला आम्ही गडबडीमध्ये, तर ते काही शेअर करणं झालं नाही. आणि भाचीसाठी काय घेतलं ना ते सुद्धा तुमच्यासोबत मी आधीच शेअर केलेलं. तिला एक ज्योती घेतली आणि वहिनीला जी साडी घेतली ती सुद्धा शेअर केली होती. आणि वहिनी आहे ना साडी घातली पण होती आणि ते कधी घातली तो व्लॉग मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग तोच येईल बहुतेक. तर असं सगळं अहेराची सगळीकडे घाई होती. अहेर वगैरे सगळं लावून झाल्यानंतर आहे ना आता वेळ होती जेवणाची. आणि हो इकडे बफे वगैरे काही नाही, गावात आहे ना पंगती बसवतात आणि पंगतीच खूप चांगलं वाटतात. पंगतीमध्ये बसून जेवण्याची मजाच वेगळी असते. खरंच गावाकडेच असं करायला आणि हा आनंद अनुभवायला मिळतं. तर सगळं आटोपल्यानंतर जेवण वगैरे केले सगळे पाहुणे आणि छान तृप्त जेवण झालं होतं. आणि स्वयंपाकसुद्धा खूप सुंदर केलं होतं, जे कॅटर्सवाले लोकांनीच केलं होतं स्वयंपाक वगैरे. तर खूप सुंदर जेवण केलं. आणि जेवणात आहे ना मेनू आलू वांग्याची भाजी होती, पापड होते, गुलाबजामुन होतं, वरण होतं, भात आणि पोळीसुद्धा होती. मला हा पूर्ण व्हिडिओ आहे ना व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे कारण की बॅकग्राऊंडला आहे ना गाणेच वगैरे चालू होते आणि तुम्हाला माहीतच आहे गाणे चालू असले की आपलं कॉपीराईट येतं म्हणून. तर असं सगळं होतं आजचा व्हिडिओ. आणि हे बघा इकडे आहे ना जेवणाचीच पंगत बसलेली होती.
तर छान झाला कार्यक्रम, खूप छान आटोपलं. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.